मातीची जागा आहे ते आम्हाला 13 शेल्टेल मिळाले होते आज आणि सगळे फिप्सल शेल्टेल आहेत आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे सगळे प्रकारचे आम्हाला मिळाले. जेव्हा इन्शॉर्ट त्याची कॉलनीज या भागामध्ये होती काकूंनी आपल्याला फोन केला की बाबा एक असं साप निघालाय. तसे एक एक करता करता 13 साप आम्हाला मिळाले. तर आता आम्ही त्यांना चांगले जागे सोडणार आहोत कारण की इथं ते आता त्यांचं डेव्हलपमेंट करणार असल्यामुळे ही माती पूर्ण उखरणार आहे. त्यांना अजून इजा न होण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण सुरक्षित ठिकाणी अजून एक जाऊन आज आम्ही त्यांना रिलीज करणार आहोत. तर आता आपण आज सकाळी जे रेस्क्यू केले ते शेल्टेल 13 त्याला आज आपण नैसर्गिक आधी असं सोडण्यात आलेलं. याची जागा थोडीशी आम्ही जरा जवळची जागा बघितली जेणेकरून यांची कॉलनी डिस्टर्ब होणार नाही आणि इथं माणसांचे इंटरफेरन्स पण जास्त नाही आहेत. तरी सगळी अशी पिल्लं आतमध्ये आहेत बघा. आता आपण बाहेर काढूयात. शेल्टेल रेस्क्यू केलेले सकाळचे आणि त्याला आता आपण सोडून देऊ. हे जे शेल्टेल आहे हे आपल्या या भागामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतात आणि जिथं आज मिळाले होते तिथं ते लोक इन्सेक्टिसाइड वगैरे मारून वगैरे माती डेव्हलपमेंट करणार होते. त्यामुळे आम्ही ठरवलं की त्यांना रिलोकेट करूयात. हे काही सगळे लहान नाही आहेत, याच्यामध्ये काही लहान आहेत काही मोठे आहेत सगळे प्रकारचे आहेत आणि एवढे शेल्टेल एका जागी आम्हाला पहिल्यांदा मिळालेले आहेत. हे शेल्टेल आपल्याला या भागामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. तर आपण त्याला रिलीज करूयात आता सगळ्यांना. शिरलं पण माती हे साप सगळे असे जमिनीखाली राहतात आणि मेजरली अर्थवर्म्स वगैरे युजली ते फीड करतात आणि पावसाळ्याच्या वेळेस हे जमिनीच्या वरती अर्थवर्म्स खाण्यासाठी वगैरे येतात. तर तुम्ही आता बघू शकता एकदम मातीच्या आतमध्ये हे चाललेले आहेत. बरेचसे साप निघून गेलेले आहेत, माती खाली गेलेत, काही सगळे निघून गेलेले आहेत.